गुरुदैव दत्त. सरस्वती गंगाधर आणि कळसूत्रीची बाहुली. श्री गुरुचरित्र पहिल्या अध्यायाच्या 24, 25 आणि 26 अवयवांमध्ये लेखक सरस्वती गंगाधरांच्या नम्र भूमिकेचं दर्शन घडतं. या लेखनाचं श्रेय स्वतःकडे न घेता ते पूर्णपणे दैवी इच्छेला अर्पण करतात. 24व्या अवयवीत ते स्वतःला कळसूत्री बाहुली अर्थात पपेट मानतात. जशी पपेट दोऱ्यांच्या आधारानं खेळते, तिला स्वतःची बुद्धी नसल्यानं बाहुलीकाराच्या इच्छेप्रमाणे हालचाल करते, तसंच आपणही आहोत असं ते सांगतात. इथे ते स्वतःच्या अहंकाराचा पूर्ण त्याग करतात. अहंकारी कर्तेपणाचा अभाव आणि ईश्वराधीनता या संकल्पनांचं हे सुंदर उदाहरण आहे. 25व्या अवयवीमध्ये ही भावना अधिक गहिरी होते. सरस्वती गंगाधर म्हणतात, हे कृपानिधी वाग्देवते सरस्वती माते, तुझ्या अनुमतीनं माझी जीभ प्रेरित व्हावी. जशी कळसूत्री बाहुली दोऱ्यांवर चालते, तसंच माझे शब्द तुझ्या प्रेरणेनं प्रकटावेत. श्री गुरुचरित्र हे मानवी बुद्धीचं नव्हे तर दैवी प्रेरणेचं फलित आहे, असा त्यांचा भाव इथे व्यक्त होतो. 26व्या अवयवीमध्ये सरस्वती गंगाधर पूर्ण शरणागतीनं माता श्री सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होत तिला प्रसन्न होण्याची विनंती करतात आणि लेखनातील अडथळे नष्ट करून ग्रंथ सिद्धीला नेण्याचं वरदान मागतात. त्यांची विनम्रता, गुरुभक्ती आणि दैवी प्रेरणेवरील विश्वास स्पष्ट दिसतो. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण स्वतः लिहिलेला नसून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आणि श्री सरस्वती देवीच्या कृपेनं प्रकटलेला पवित्र ग्रंथ आहे, अशी त्यांची ठाम भावना आहे. गुरुदैव दत्त.